आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता। महायुतीच्या जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये चर्चेची शक्यता। जागा वाटपाबाबत काल रात्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा। हिंगोली दौऱ्यावरून आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर करणार। 2 दिवसांमध्ये चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी मिरजेमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार। संजय राऊतांची माहिती। चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरजला मोठी सभा आहे। आता पुन्हा बैठका होणार नाहीत हे तेव्हा स्पष्ट झालं। आज मी आणि उद्धवजी हे दौऱ्यावर आहोत। आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन 3 पक्ष या जागा वाटप करू। आता कोण काय म्हणत असेल। रामटेकची जागा काँग्रेसला देण्याचं निश्चित। कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळेल। चंद्रहार पाटील आमचे उमेदवार असतील। संजय राऊतांची माहिती। रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं। मी चर्चा संपली तिथे। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। आज रामटेक मतदारसंघामध्ये बावनकुळे यांचं बूथ संपर्क अभियान। 28 क्रमांकाच्या बूथवरील कार्यकर्त्यांची बैठक घेणार। विजय शिवतारे यांची आज शिंदे फडणवीसांसोबत एकत्रित बैठक। शिंदे फडणवीसांकडून बैठकीमध्ये शिवतारेंची मनधरणी केली जाणार। महायुतीमध्ये कुणी वेगळी भूमिका घेऊ नये। शिवतारे योग्य तो निर्णय घेतील। महायुतीचंच काम करतील। मुख्यमंत्री शिंदेंच्या पुणे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना सूचना। आज पुण्यामध्ये महायुतीची समन्वय बैठक। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे समन्वय साधण्यासाठी या बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसीय हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। आज वसमत, सेनगाव आणि कळमनुरीमध्ये ठाकरेंचा जनसंवाद दौरा। लोहा ही लोहे को काटता है। आमच्या हातामध्ये सत्ता आल्यावर पक्ष वाचून दाखवावा। संजय राऊतांचा फडणवीसांना इशारा।